आणि अलीकडच्या काळामध्ये महाराष्ट्रात काही घडेल का काय अशी चिंता वाटायला लागली. महाराष्ट्रात मणिपूरसारखी दंगल घडवण्याची शरद पवारांना भीती. पंतप्रधान मोदी उपाययोजना करत नसल्याची टीका. शरद पवारांचं महाराष्ट्राच्या सामाजिक विषयासंदर्भात वक्तव्य. फडणवीसांच्या सांगण्यावरून कधी अनिल देशमुखांना भेटलोच नाही. सांगलीच्या सुमित कदमांनी अनिल देशमुखांचे आरोप फेटाळले. आरक्षणाच्या तोडग्याचा पवार फॉर्म्युला जरांगेंनी फेटाळला. सत्ताधाऱ्यांना अजूनही शरद पवारांबाबत संशय. शिवसेनेच्या नेत्यांकडून चंद्रकांत खैरेंची फिरकी. मातोश्रीवरून संभाजीनगर पश्चिमची उमेदवारी आणूनच दाखवा. चंद्रकांत खैरेंना संदीपान भुमरे आणि शिरसाटांचा टोला. राष्ट्रवादीचे आमदार चेतन तुपे घरवापसीच्या तयारीत. घरवापसीच्या चर्चा मात्र चेतन तुपेंनी फेटाळल्या. राज ठाकरेंकडून पुण्यातील पूरस्थितीची पाहणी. पूरग्रस्त पुणेकरांनी राज ठाकरेंसमोर मांडलं कारण. कोल्हापूरचा पुराचा वेढा कायम. शेकडो हेक्टरवरील पिकं अजूनही पुराच्या पाण्याखाली. पावसाच्या विश्रांतीमुळे कोल्हापूरकरांना थोडा दिलासा. भारताची ऑलिम्पिकमध्ये बोहणी. मनू भाकरला नेमबाजीत कांस्य पदक. 10 मीटर एअर पिस्टल प्रकारात पदक. पनवेल सायन मार्गावर वाहतूक कोंडी. पनवेल बायपास ते पनवेल शहरापर्यंत वाहतूक कोंडी. पावसामुळे पनवेल सायन मार्गावर वाहतूक कोंडी. नालासोपारातील लखोबा लोखंडेंच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या. 25 महिलांशी लग्न करून फसवणूक करणारा अखेर अटक. कल्याणमध्ये भाजपकडून विधानसभेची तयारी. सुलभा गायकवाडांकडून जोरदार बॅनरबाजी. हा तयार करू पुन्हा विजयाचा एल्गार या आशयाची बॅनरबाजी. खासदार शाहू महाराजांनी केली पूरग्रस्त भागाची पाहणी. आजरा चंदवड कोवाड येथील पूरग्रस्तांच्या व्यथा घेतल्या जाणून. कर्नाटकातील शेतकरी बंदूक लावून उधळीतील पाणी पळवतात. भाजप प्रवक्ते लक्ष्मण ढोबळेंचा गंभीर आरोप. हिंगोलीत काँग्रेसमधील गटबाजीचा वाट्यावर. मेळाव्याकडे आमदार प्रज्ञा सातवांनी फिरवली पाठ. मेळाव्याच्या बॅनरवरून प्रज्ञा सातवांचा फोटोही गायब. उद्या नाशिक मुंबई महामार्गावर होणार उद्योजकांचं आंदोलन स्थगित. पालकमंत्री दादा भुसेंच्या मध्यस्थीनंतर आंदोलन स्थगित. 4 दिवसात तोडगा काढण्याचं दादा भुसेंचं आश्वासन. चंद्रपूर जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपलं. कारमधील दोघांचे प्राण वाचवण्यात यश. कार वाहून गेल्याचा थरारक व्हिडिओ समोर. वाशिममध्ये मुसळधार पाऊस. पूस नदीच्या पुलावर पुराचं पाणी गेल्यानं 15 ते 20 गावांचा संपर्क तुटला. पाणशेत धरण 95% भरलं. खडकवासल्याच्या पाणी पातळीत ही वाढ. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. भंडाऱ्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयाला गळती. निकृष्ट बांधकामाचा फटका सर्वसामान्य नागरिकांना. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.